आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ, पगार व पेन्शनमध्ये होणार लक्षणीय वाढ। 18 जानेवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले नवीन असाल तर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्य व केंद्र शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी माहे जानेवारी 2026 पासून दिलासदायक व आनंदाची बातमी आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना व निवृत्तांना एकाच वेळी 4 मोठे आर्थिक लाभ लागू होणार असून यामुळे एकूण वेतन व पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या लाभाचा थेट परिणाम लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नावर होणार आहे। महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स DA वाढ। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून महागाई भत्ता वाढ अद्याप लागू झालेली नाही, नसली तरी ती लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। दरम्यान केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 1/1/2026 पासून वाढ लागू होणार आहे। परंपरेनुसार मागील अनुभवावरून केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना ही DA वाढ उशिरा का होईना लागू होण्याची शक्यता आहे। यामुळे राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना देखील महागाईच्या वाढत्या खर्चातून मोठा दिलासा मिळणार आहे। DA वाढीचा फरक थकबाकी एकरकमी मिळण्याची शक्यता। राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 मधील 3% DA वाढीचा फरक जानेवारी 2026च्या वेतनासोबत अदा केला जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे। यामुळे जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या 6 महिन्याचा DA फरक थकबाकी एकरकमी स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे। हा फरक एकाच वेळी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रक्कम पडणार असून सण उत्सव, कर्जफेड तसेच घरगुती खर्चासाठी मोठा आधार ठरणार आहे। 8 वेतन आयोग 8 पे कमिशन लागू होणार। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा लाभ म्हणजे नवीन 8वा वेतन आयोग। सरकारकडून दिनांक 1/1/2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे। प्रत्यक्ष लाभाची गणना दिनांक 1/1/2026 पासून लागू होणार, मात्र प्रशासकीय प्रक्रिया, शिफारशी व आदेशामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी सप्टेंबर 2027 पर्यंत कालावधी लागू शकतो। अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वाढीव वेतन मिळण्याची शक्यता आहे। या वेतन आयोगामुळे मूळ वेतन भत्ते तसेच निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार असून याचा फायदा सध्याचे कर्मचारी तसेच भावी पेन्शनधारकांना होणार आहे। वार्षिक वेतन वाढ प्रोत्साहन भत्ता फरक। अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ इन्क्रिमेंट ही जानेवारी महिन्यात लागू होते। त्यामुळे जानेवारी 2026च्या वेतनामध्ये वार्षिक वेतनवाढीचा फरक मिळणार असून यामुळे मासिक पगारात थेट वाढ होईल। याशिवाय आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार लागू असलेला प्रोत्साहन भत्ता फरक अदा करण्यात येणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा। मूळ वेतनाच्या 15%, किमान 200 रुपये, कमाल 1500 रुपये मर्यादित हा प्रोत्साहन भत्ता फरक एकरकमी किंवा वेतनासोबत मिळाल्यास दुर्गम व आव्हानात्मक भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।